तर मग तुम्ही आणि म्हणशील हे वावर चड्डीवर आहे आणि पोतं घेऊन कुठं निघाला. मम्मी म्हणले झाटकेर उठ आणि कंट्रोलला जा आणि लाईनीत जाऊन उभार जा. तर कंट्रोल म्हणजे काय आमच्यासारख्या गरीब लोकांनाच माहिती आहे. तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मग तिथनं घराकडे येताना कसं विजुदांची आमची धावती भेट जरा झाली. तिथनं येऊन घरात फराय करतोय तेवढ्यातच काय खत भरायला ट्रॅक्टर बघा येऊन लागला दारात. तेवढ्यातच मम्मीने चिठ्ठी दिली हातात आणि जा म्हणली जरा घरचा बाजार भरण्याचा. मी त्यासाठी मी आलेलो गाणगारला बाजार देऊन घराकडे आलो आणि तेवढ्यातच आमचं यशा कसं बाटली धुवून झाडाला बघा वाळवत बसलेला. विषय कसा झाला खाली इंजिन लावलेलं रानात पाणी पाजाय त्यासाठी बाटली न्यायला मी दुकानात आलो. बाटली घेतली आणि मी आणि यशा निघालेलो गाणगारला. कारण की बारक्या बाटलीने डिझेल देत नसल्यामुळे कसं एखादा कॅनच घेऊन जायला लागते. त्यासाठी आम्ही निघालेलो पेट्रोल पंप. डिझेल घेतला आणि यशाला सोडलो घरापाशी. पिशवी घेऊन मी निघालेलो खाली रानात. तिथं रानात गेल्या गेल्या कसं पब्लिक आलं ते खेळायला त्यांचं चालू दे म्हटलं आणि आम्ही इकडे इंजिन जोडायच्या नादा लागलो. इंजिन जोडलं त्यात टाकले टीचर आणि मारला बघा स्टार्टर पाईप फिरवू सारखा वैताग आलता बघा. पाणी पाजतच तिथं कशी वैरणीची भरती केली कारण की 4-5 दिवस आता यात काय चालणार नाही म्हटलं. त्यामुळे आत्ताच भरती करून घेतलेलं बरं आहे. वैरण वगैरे केली आणि संध्याकाळी फ्रेश होऊन परत मी येऊन पोहोचलो कृषी प्रदर्शन. ते गेल्या गेल्या कसं सुरू झालेल्या इव्हेंटचे शूट घेतला सगळं व्यवस्थित प्रकारे आपल्याला कव्हर केलं आणि मी निघालेलो घरच्या रस्त्याला. पोरांचं अगोदरच नियोजन लागलेलं पाहिजे. शिवरात्रीसाठी नदीवरल्या मठात जायचं आणि तिथं अभिषेक घालायचा होता. त्यासाठी ही कशी रात्री 12 वाजता नदीत आंघोळ करण्यासाठी उतरलेली. त्यांच्या आंघोळ तर कसं मंदिरात इथं महाअभिषेकाला सुरुवात झाली. त्यांचा काय गोळ आवडतो. सगळ्यांनी पुढे एक जाऊन अभिषेक घातला आणि सगळेजण बाहेरून नाम जपायला येऊन बसलीत बघा. तिथं रात्री 12 वाजता नदीवर शंख वगैरे फुकाल देत. त्याचा आवाज एवढा खतरनाक आलता की बोलायचं काही कामच नव्हतं. त्यात पहिल्यांदाच मंदिरात होमची पूजा ठेवलेली. त्यासाठी स्वामी महाराज बोलवलेले खूप लांबून खास होम साठी. पूजा वगैरे सगळी व्यवस्थित पार पडली आणि ते होम सगळं संपूर्ण करून आम्हाला घरी यायला 5:00 वाजली बघा.